दडपशाही हुकुमशाही आमची संस्कृती नाही, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांचं प्रतिपादन. आम्ही लोकशाही मार्गाने चालणारी माणसं असून आम्हाला दडपशाही हुकुमशाही टक्केवारी कधीच जमली नाही. ती आमची संस्कृतीही नाही. लोकशाही मार्गाने तुमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आमच्या हाती महापालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करून मतदान स्वरूपी ताकद द्या, असं आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी आयोजित प्रचार सभेत केले. लातूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या प्रभाग क्रमांक 6 व 16च्या निवडणुकीच्या आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रचार सभेसाठी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक यशपाल भिंगे, माजी नगरसेवक फकीरा जोगदंड, गोविंद सुरवशे, केशरताई महापुरे, माजी उपनगराध्यक्ष फाजा बानू बुरहान, गोविंद ठाकूर, प्राध्यापक शिवाजी शिंदे, माधव गंभीरे, बालाप्रसाद बिदादा, श्रीराम गायकवाड यांच्यासह प्रभाग क्रमांक 6 तील काँग्रेसचे उमेदवार सुनीता चाळक, गिरीश व्याळे, मंजुला अग्रवाल, दिनेश गोजमगुंडे, प्रभाग क्रमांक 16 तील उमेदवार अकबर माडसे, काशीनाथ जोंधळे, रेखा नावंदर, सरोजा अभंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी आमदार धीरज विलासराव देशमुख म्हणाले की लातूरची देशभरात सुसंस्कृत शहर अशी ओळख आहे. लातूरकरांनी आतापर्यंत कोणालाही हिणवले नाही, अपशब्द काढलेला नाही, कोणाची निंदा नालस्ती केली नाही. परंतु आज घडीला महाराष्ट्रात काय चालू आहे? सत्तेसाठी एकत्र आलेले महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उगी भांडणाचं सोंग करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. आज केंद्रात राज्यात सत्ता भाजपाच्या हातात आहे. राज्यातील जनता विकास मागत असून शेतकरी आपल्या शेतीमालाला हमी भाव मागतोय. बेरोजगार तरुण रोजगार मागतोय. असे असताना मात्र त्यांना काहीच मिळत नाही. उलट सत्तेत बसलेले तिजोरीच्या चावीवरून भांडत आहेत. काँग्रेसच्या पक्षाच्या वाचवीला संघर्ष पुजलेला असून आम्ही मागे न हटता सर्वसामान्यांसाठी लढणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी प्रशासक नेमून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या. या निवडणुकाही ते घेणार नव्हते. आपल्याच पक्षातील निष्ठावंतांना डावलून काँग्रेस पक्षातील काही लोकांना निवडणुकीत उतरवून भाजप नागरिकांची दिशाभूल करीत आहे. लातूर शहर व जिल्ह्याला नेहमीच पुरोगामी विचारांच्या लोकांनी न्याय दिला असून लातूरच्या मतदारांनी लोकसभेला डॉक्टर शिवाजी काळगे यांना तर विधानसभेला आमदार अमित विलासराव देशमुख यांना विजयी केले. आता महानगरपालिकेच्या 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करून हॅट्रिक साधावी असं आवाहनही केले. या प्रभागात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात जवळपास 10 कोटींचा विकास कामे करण्यात आली असून भाजपाले मात्र फीत कापण्यात मशगूल आहेत. तेव्हा अशांच्या भूलथापांना बळी न पडता लातूरच्या विकासासाठी नागरिकांनी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन करून या सभेतून साहेबांची आठवण पुसून काढण्याची भाषा करणाऱ्या व भाजपाच्या इतर नेत्यांना मकर संक्रांती जवळ आली आहे. तिळगुळ घ्या आणि लातूरात येऊन गोड बोला असा सल्लाही दिलाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.